नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे लाईफ विथ गणेश आणि सुजाता. तर आम्ही कोर्टीला चाललो होतो मिरची घेण्यासाठी. तर आम्ही इथं सावडी फाटावर आलो होतो. तर ह्यांना एसटीची वाट बघायची होती, पण एसटी काय अजून आली नाही. त्यामुळे हे म्हणले दादा जरा थांबवा गाडी. म्हणून आता गाडी थांबवले. सगळे आता बसवण्याचा प्रयत्न करतो. बसले का सगळे? बसले का? दरवाजा लावा, लावून घ्या दरवाजा. घ्या बसा. झाले का? ओके. सगळ्यांना हाय करा. सगळ्यांना हाय करा. तुम्ही मोठ्या चॅनलवर दिसणार युट्यूबच्या. आत्ताची एसटी आली बघा. आणि ही तिथून आता स्टेशनला जाणार, स्टेशनवर परत रिटर्न येणार. तोपर्यंत हे उन्हामध्ये कुठवर बसणार. त्यामुळे चला आपण एक माणुसकी म्हणून ह्याची मदत करतो. हे छोट्या इकडे बघ. कुठे उतरायचं मावशी तुम्हाला? हा, तुम्हाला कोर्टीला उतरतो. आम्ही कोर्टीपर्यंत जाणार आहे. ओके. काय ना मावशी तुमचं? फुला. ओके. कुठले तुम्ही? राजुरीचे का? ओके. खालचे ना? खाली गाव आहे ते. नाही येत का? बंद झाली गाडी. 11:30ची गाडी होती, ती गाडी बंद झाली. अच्छा. 9ची गाडी कुठे बंद झाली नाही, काय झालं? ती शाळा बंद झाली. मग शाळेला चालू राहावं लागतील माणसं. नाही हा का? ओके ओके. ही गाडी गावात यायला पाहिजे. अच्छा. साहेब आहेत. तुमच्या वडिलांना ओळखता ना तुम्ही? कोण? वडील आमचे स्टोर दुरुस्त करत होते बघा, पारोडी गावातले. हा, त्यांचा मुलगा आहे मी. हा बघा. रस्ता अजून म्हणजे बनवलाय, पण थोडासा अजून कच्चा पक्का बनवलाय. पाहिजे तसा अजून डांबरी जो सुसाट असतो ना, पक्का डांबरी अजून केला नाहीये. त्यामुळे हळूहळूच गाडी चालू आहे बघा. किती स्पीड आहे अमोल? 20चा स्पीड आहे ना? 20चा स्पीड आहे बघा. तरी चालले हळू. फायनली कोर्टे आले. ओके. ना उतरव बाजूला साईडला जाऊन गाडी. चला फायनली मिरचीवाला आलाय. ये रे बाबा इकडे ये. कशा दिल्या मिरच्या? 260 नाही. ठीक आहे. म्हणजे का तो धने वगैरे टाकलेलं आहे ना. चला जावा मावशी. ओके. मला फोन करा मला तुम्ही. हा, त्या हॉस्पिटलला तिथे गेल्यानंतर मला फोन करा. ओके. काय प्रॉब्लेम आपण नाही करू तुमचं ते काम करू आपण. ओके. जन्मतारखेचाच प्रॉब्लेम आहे ना? जन्म ह्याचा काय म्हणतात त्याला? ते आडनावचे. हा, पवार आडनाव झालं का? यांच्या नातूचं जे आडनाव होतं ते चेंज होऊन पवार आडनाव झाले. तर बघूया आपण थोडासा प्रयत्न करू. ठीक आहे चालेल मावशी. ओके. जावा चला बाय. ओके चालेल. करा मावशी, नक्की फोन करा. चल छोट्या. हो करा नक्की फोन करा. चला आता आमची सीएनजी संपले, म्हणजे संपत आले. एक राहिले. जाईल का भिगून चौफुल्यापर्यंत? चला जाऊया भिगून चौफुल्याला. तुला काय नाश्ता वगैरे करायचा का इथे? चहा प्यायची? ओके. चला पंचरत्नाला पिऊया चहा. चाललं भिगून चौफुल्याला सीएनजी भरण्यासाठी. कारण इकडे सीएनजीची व्यवस्था नाही. युटर्न मारायचं आपल्याला. इथं सीएनजीची व्यवस्था नाही आहे. ही बघा भिगवणची बघा, त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज पण आहे बघा केळीच्या बागा. हा रस्ता चालला आहे ना राईटवाला, तो चालला आपल्या भिगवणला. आणि हा स्ट्रेट चालला आहे तिकडं कोमलवाडीच्या दिशेने. हा पण चालला बघ पारेवाडीच्या दिशेने चालला आहे बघा. आमची भीमा नदी. इथे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी होतं. हॉटेल आहे त्या साईडला. हे सगळं पाण्याखाली जातं बरं का. इथं रोडपर्यंत पाणी येतं पूर्ण. हे बघा ह्या नावा जे आहेत ह्या पावसाळ्यात आतमध्ये जातात सगळे पाण्यामध्ये. पाणी इथपर्यंत येतं बघा. या झाडापर्यंत पाणी येतं. याच्या समोर जे झाड दिसते इथपर्यंत पाणी येतं बघा. इथं ताजी मच्छी घेतली जाते. ताजी मच्छी इथे विकली जाते. चालू झाला बघा डिक्सळचा पूल. ह्या पुलावर हा ब्रिटिशकालीन पूल आहे. स्वातंत्र्याच्या पण आपल्या अगोदरचा पूल आहे हा. इथं रेल्वेचा ट्रॅक होता पहिला, बरोबर. आता इथं नवीन पुलाचं बांधकाम चालू आहे. त्यामध्ये ना पाणी इथपर्यंत येतं बघा. त्या पुलापर्यंत इथपर्यंत पाणी येतं. पण काही वेळासाठी पूल बंद केला जातो. आम्हाला खूप भीती वाटते पावसाळ्यामध्ये इथून यायला. आता नवीन पुलाचं बांधकाम चालू होतं आहे.
आता रिटर्न येताना तुम्हाला मी दाखवतो. नवीन पुलाचं बांधकाम चालू होतं. आता त्याला अजून 2 ते 3 वर्ष लागेल आहे ना अमोल. तिला पोचलो आपण भिगवणला CNG भरायला. CNG सगळी संपली बघ. आता पेट्रोलवर गाडी लागली आहे ना. इथं नॉन फिटेड आहे आणि इकडे फिटेड आहे, म्हणजे कंपनी आणि नॉन कंपनी लाईनवर. एकशे ना एंड झाला बघा. किती रुपयाची बसली? 721. फायनली CNG फुल झाली बघा. 721 रुपये CNG बसली. आता हॉटेल पंचरत्नाला. हा काय तू काय खाणार आहे? मिसळ पाव. हा तुम्ही जे खाणार ते आपण. पुरी भाजी खाऊया. पुरी भाजी मस्त लागते ना. चला आज पुरी भाजी खाऊया. चला काहीतरी पोटपूजा करावी, काहीतरी भूक लागली भरपूर. आता आज उपवास नाही धरणार. गावाकडायला शक्यतो उपवास धरत नाही. लॉक कर गाडी. चला चल. ओके कसे आहे चव मिसळचे? चला मी सुरुवात करू का? हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असते आहे ना. फायनल नाश्ता झाला. आता चहा. आम्हाला कसं चहा भेटू का? चहा मस्त. एक नंबर आहे. शुक्रवार आहे. पळसनाथाच्या मंदिराला जाणार आहे. पळसदेवाचं मंदिर आहे भीमा नदीच्या पात्रामध्ये. ते मंदिर 9 महिने पाण्याखाली असतं आणि 3 महिनेच उघडं होतं. 3 महिने का उघडं होतं? पाणी ज्यावेळेस कमी होतं भीमा नदीच्या पात्रामध्ये, त्यावेळेस 3 महिन्यानंतर ते मंदिर उघडं जातं. भाविकांसाठी उघडं केलं जातं. तोपर्यंत ते पाण्यामध्येच मंदिर असतं बघ. चला आपण बघूया पळसनाथ मंदिराचा ब्लॉग. चला नाश्ता झाला आहे. आता काय किरकोळ वगैरे सामान घ्यायचं आहे. राईट टर्न मारायचं आपल्याला. हॉटेल जगदंबा मच्छी स्पेशल खानावळ आहे बघा. भिगवणमधलं स्पेशल फेमस आहे. भिगवणमध्ये काय संपूर्ण आपल्या एरियामध्ये फेमस आहे ते. मॅडमचा फोन आला आहे. ते खोबरं किसण्यासाठी चाळणी पाहिजे. आता चाळणी विकत घ्यायला आलो आहे बघ. इथं समोर दिसतंय बघा. इथं दुकान आहे भांड्याचं. कालचा नवीन गॅस घेतला आहे. त्याला ते जे पाय आले ते छोटे आहे. आता ते आपण नवीन पाय दुसरे एक्स्ट्रा घेतोय. ते काढून हे लावतो. चिमटे पाहिजे. त्याला पाहिजे होतं काय माहिती नाही, पण फोन आलाय तिकडून घ्यावं लागणार आहे. कितीला आहे हवाला? 1000 रुपये. हां हे काय बरोबर. हीच पाहिजे किसून बस. घेतलंय आपण सगळं सामान आहे ना. आता लवकर पटपट सगळं. ऊन भरपूर. गाडी पण तापलेली. गाडी तापली. उन्हात गाडी तापते बघ. तर भिगवणला आलो आहे आता वायफायच्या दुकानामध्ये जिओच्या. तर त्यांना तिथं बघूया जिओचं मिळते की नाही वायफाय. कारण आता 3 दिवस झालं घरी गेल्यापासून एकही व्हिडिओ डाउनलोड नाही झालेले अजूनपर्यंत. एक व्हिडिओ डाउनलोड केला तो टेरेसवर गेलो. त्यावेळेस व्हिडिओ एक शॉर्ट्स व्हिडिओ डाउनलोड झाला. तो रात्रीचा टाकलेला 12 वाजता डाउनलोडला. तो सकाळी 6:30 वाजता डाउनलोड कंप्लीट झालेले आहेत. घरामध्ये भरपूर रेंज आहे कारण 2 दिवस लाईव्ह पण घेतलेलं नाही आहे. एक जण आला होता जिओचा. 7 दिवस लागेल म्हणून सांगितलं आणि आपल्याला काही एवढी सुट्टी नाही आहे. आता 10 दिवस सुट्टी पडल्या त्यात 3 दिवस असेच वाया गेलेले आहेत आमचे. आता राहिले शेवटचे 7 दिवस. कारण एकही मोठा व्हिडिओ डाउनलोड झालेला नाही आणि अपलोड केलेला नाही चॅनलवरती. तर घरून फोन आला होता चिकन पाहिजे म्हणून. बघूया 1 किलो चिकन घेऊया. लेग्स 1 किलो लेग्स द्या. हो कितलं का 1 किलो? 200 रुपये ना. आणि बारक्या पोरांसाठी लागतात. त्यांना भाजीपाला नको वाटतो. भरपूर ऊन आहे बघ. चल भरपूर ऊन आहे बघा बाबा. खरंच
दुपारचा पारा झाला 12:30 पावणे वाजले. नाही खरंच ऊन आहे पण डोक्यावर काही घेऊन पण नव्हतं आलो. मफलर वगैरे जो असतं ना सफेद कलरचा कॉटनचा तो पण काही घेऊन नव्हता आलो. चला भिगवण चौकला भरपूर स्प्रेड झाला इथपर्यंत आहे ना. लोकांचे बांधकाम कुठपर्यंत आहेत बघा. ते फिशचे गोडाऊन चालले बघा सगळे आहे ना. हे काही इलिगल कन्स्ट्रक्शन असेल कदाचित आहे ना. हां त्यामुळे कट केलं. नदीमधलं कन्स्ट्रक्शन असेल हे बरोबर. त्यामुळे तोडलं असणार आहे. हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता डायरेक्ट बायपासला जातो. इथून जर निघालो ना डायरेक्ट भिगवणला आपण डायरेक्ट बायपासला निघतो बघ इथून. हां इकडून न जाता इकडून जर गेलो ना आपण बघ ही चालली बघ गाडी. हे बघ ही जी गाडी चालली आहे ना ही भिगवणमधून न जाता भिगवणच्या पुढे जाते डायरेक्ट चौफुलीच्या पुढे बायपास. हां डायरेक्ट पुन्हा सोलापूर एक्सप्रेस हायवेला तो जातो रस्ता. हां नदी पात्र पूर्ण भीमाचं कोरडं पडलंय बघा. भीमा नदीचं हे बघा. नवीन पुलाचं आता बांधकाम चालू केलेलं आहे. कुठलं हे प्रोजेक्ट हे कंपनी VSP इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. हे बघा 2 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण होऊन सांगितलं. जर बरं लवकर होईल आहे का नाही. बरं होईल बाबा काम पूर्ण झालं तरी. ओके फायनली दाजी माझे हात साफ करतात आहे गाडीवर. अमोल येते ना व्यवस्थित गाडी. हा सर. ओके 32 गिअरवर चढवली आहे तिला. सर दाजी कसं वाटतंय गाडी चालवताना? एकदम मस्त फील होतो यार. असं वाटतं कधी गाडी हातात बसेल ती माहिती आहे. चला एवढी तर गाडी येते तेवढे ठीक आहे बरोबर ना. हां नंतर वर्ष 1.5 वर्ष झाल्यानंतर हायवेला आपण गाडी चालू शकतो. पण गावाकडच्या ठिकाणी तरी गाडी ट्रॅफिक नसतं काय नसतं. रस्ते मोकळे असतात. त्यामुळं इथे तरी गाडी व्यवस्थित जमली पाहिजे. आता बघा त्या सिमेंटचा रस्ता आहे बरोबर. त्या सिमेंटच्या रस्त्यावर बघा परफेक्ट गाडी घेतोय बघ मी. ओके पण त्या डांबरीच्या रस्त्यावरती थोडंसं मी वायबल होतो. सिमेंटच्या रस्त्यावर बघ परफेक्ट गाडी घेतोय बघितलं का. मी काय म्हणतोय हां डांबरी रस्त्यावर आणि सिमेंट रस्त्यावर काय फरक आहे? डांबरी रस्त्यावर गाडी आहे ना अशी वायबल होते. सिमेंटच्या रस्त्यावर गाडी आहे ना पकडून ठेव राहते. टायर पकडून राहतात सिमेंटच्या रस्त्यावरती. डांबरी रस्त्यावर माझ्या गाडी आपल्या गाडी टायर आहे ना वायबल होतात. कंट्रोल सुटतो गाडीचा. कसं वाटतं स्टेअरिंग हातात पकडल्यावर? मस्त वाटतं मस्त फील होते. असं वाटतं दिवसभर गाडी चालवत राहावं. जमते ना अमोल. हां फक्त आपण आपली बाजू साईड आहे ना व्यवस्थित एक साईड पकडून राहायचं बरोबर ना. एक पट्टी पकडून एक ठेवायची. पट्टी पकडून राहायची बरोबर. हां मागचं किती हान सेकंड टाकू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थांब. ओके कसे आहे चव मिसळचे. चला मी सुरुवात करू का. हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असते आहे ना. फायनल नाश्ता झाला. आता चहा. आपण कसं चहा घेतो चहा मस्त. एक नंबर आहे. शुक्रवारी आम्ही पळसनाथाच्या मंदिराला जाणार आहे. पळसदेवाचं मंदिर आहे भीमा नदीच्या पात्रामध्ये. ते मंदिर 9 महिने पाण्याखाली असतं आणि 3 महिनेच उघडं होतं. 3 महिने का उघडं होतं पाणी ज्यावेळेस कमी होतं भीमा नदीच्या पात्रामध्ये त्यावेळेस 3 महिन्यानंतर ते मंदिर उघडं जातं. भाविकांसाठी उघडं केलं जातं. तोपर्यंत ते पाण्यामध्येच मंदिर असतं. चला आपण बघूया पळसनाथ मंदिराचा ब्लॉग. चला नाश्ता झाला आहे. आता काय किरकोळ वगैरे सामान घ्यायचं आहे. राईट टर्न मारायचं आपल्याला. हॉटेल जगदंबा मच्छी स्पेशल खानावळ आहे बघा. भिगवणमधलं स्पेशल फेमस आहे. भिगवणमध्ये काय संपूर्ण आपल्या एरियामध्ये फेमस आहे ते. मॅडमचा फोन आला आहे. ते खोबरं किसण्यासाठी चाळणी पाहिजे. आता चाळणी विकत घ्यायला आलो बघ. इथं समोर दिसतंय बघा. इथं दुकान आहे भांड्याचं. कालचा नवीन गॅस घेतला आहे. त्याला ते जे पाय आले ते छोटे आहे. आता ते आपण नवीन पाय दुसरे एक्स्ट्रा घेतोय. ते काढून हे लावतो. चिमटे पाहिजे. चिमटे बी ना
नाही एक बस झालं तेवढं भरपूर झालं. कशाला पाहिजे होतं काय माहीत नाही, पण फोन आलाय तिकडून घ्यावं लागणार आहे. कितीला आहे हवाला? 1,000 रुपये. हा हे काय बरोबर हीच पाहिजे किसून बस. घेतलंय आपण सगळं सामान आहे ना. आता लवकर पटपट सगळं, ऊन भरपूर, गाडी पण तापलेली. गाडी तापले, उन्हात गाडी तापते बघ. तर भिगवणला आलो आहे आता वायफायच्या दुकानामध्ये जिओच्या. तर त्यांना तिथं बघूया जिओचं मिळते की नाही वायफाय. कारण आता 3 दिवस झालं घरी गेल्यापासून एकही व्हिडिओ डाउनलोड नाही झालेला अजूनपर्यंत. एक व्हिडिओ डाउनलोड केला तो टेरेसवर गेलो तो, त्यावेळेस व्हिडिओ एक शॉर्ट्स व्हिडिओ डाउनलोड झाला तो रात्रीचा टाकलेला 12 वाजता डाउनलोडला. तो सकाळी 6:30 वाजता डाउनलोड कंप्लीट झालेलं आहे. घरामध्ये भरपूर रेंज आहे कारण 2 दिवस लाईव्ह पण घेतलेलं नाही आहे. एक जण आला होता जिओचा, 7 दिवस लागेल म्हणून सांगितलं आणि आपल्याला काही एवढी सुट्टी नाही आहे. आता 10 दिवस सुट्टी पडल्या त्या 3 दिवस असेच वाया गेलेले आहेत आमचे. आता राहिले शेवटचे 7 दिवस, कारण एकही मोठा व्हिडिओ डाउनलोड झालेला नाही आणि अपलोड केलेला नाही चॅनलवरती. तर घरून फोन आला होता चिकन पाहिजे म्हणून. बघूया 1 किलो चिकन घेऊया. लेग्स 1 किलो लेग्स द्या. हो कितलं का 1 किलो? 200 रुपये ना. त्यांना बारक्या पोरांसाठी लागतात, त्यांना भाजीपाला नको वाटतो. भरपूर ऊन आहे बाबा. चल भरपूर ऊन आहे बघा बाबा. खरंच दुपारचा पारा झाला, 12:30 पावणे वाजले. नाही खरंच ऊन आहे. पण डोक्यावर काही घेऊन पण नव्हतं आलो. मफलर वगैरे जो असतं ना सफेद कलरचा कॉटनचा, तो पण काही घेऊन नव्हता आलो. चला एकूण चौकला भरपूर स्प्रेड झाला इथपर्यंत आहे ना. लोकांचे बांधकाम कुठपर्यंत आहेत बघा. ते फिशचे गोडाऊन चालले बघा सगळे आहे ना. हे काय इलिगल कन्स्ट्रक्शन असेल कदाचित आहे ना. हां त्यामुळे कट केलं. नदीमधलं कन्स्ट्रक्शन असेल हे बरोबर, त्यामुळे तोडलं असणार आहे. हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता डायरेक्ट बायपासला जातो. इथून जर निघालो ना डायरेक्ट भिगवणला आपण डायरेक्ट बायपासला निघतो बघ इथून. हां इकडून न जाता इकडून जर गेलो ना आपण, बघ ही चालली बघ गाडी. हे बघ ही जी गाडी चालली आहे ना ही भिगवणमधून न जाता भिगवणच्या पुढे जाते डायरेक्ट चौफुलीच्या पुढं बायपास. हां डायरेक्ट पुन्हा सोलापूर एक्सप्रेस हायवेला तो जातो रस्ता. हां नदी पात्र पूर्ण भीमाचं कोरडं पडलंय बघा भीमा नदीचं. हे बघा नवीन पुलाचं आता बांधकाम चालू केलेलं आहे. कुठलं हे प्रोजेक्ट? हे कंपनी VSP इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. हे बघा 2 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण होऊन सांगितलं. जर बरं लवकर होईल आहे का नाही. बरं होईल बाबा काम पूर्ण झालं तरी. ओके फायनली दाजी माझे हात साफ करतात आहे गाडीवर. अमोल येते ना व्यवस्थित गाडी? हा सर. ओके 32 गेअरवर चढवली तिला. सर दाजी कसं वाटतंय गाडी चालवताना? एकदम मस्त फील होतो यार. असं वाटतं कधी गाडी हातात बसेल ती माहिती आहे. चला एवढी तर गाडी येते तेवढे ठीक आहे बरोबर ना. हां नंतर 1-1.5 वर्ष झाल्यानंतर हायवेला आपण गाडी चालवू शकतो. पण गावाकडच्या ठिकाणी तरी गाडी ट्रॅफिक नसतं काय नसतं, रस्ते मोकळे असतात. त्यामुळं इथे तरी गाडी व्यवस्थित जमली पाहिजे. आता बघा सिमेंटचा रस्ता आहे बरोबर. त्या सिमेंटच्या रस्त्यावर बघा परफेक्ट गाडी घेतोय बघ मी. ओके पण त्या डांबरीच्या रस्त्यावरती थोडंसं मी वायबल होतो. सिमेंटच्या रस्त्यावर बघ परफेक्ट गाडी घेतोय. बघितलं का? मी काय म्हणतोय, हां डांबरी रस्त्यावर आणि सिमेंट रस्त्यावर काय फरक आहे? डांबरी रस्त्यावर गाडी आहे ना अशी वायबल होते. पण सिमेंटच्या रस्त्यावर गाडी आहे ना पकडून ठेव राहते. टायर पकडून राहतात सिमेंटच्या रस्त्यावरती. डांबरी रस्त्यावर माझ्या गाडी आपल्या गाडी टायर आहे ना वायबल होतात. कंट्रोल सुटतो गाडीचा. कसं वाटतं स्टेअरिंग हातात पकडल्यावर? मस्त वाटतं, मस्त फील होते. असं वाटतं की दिवसभर गाडी चालवत राहावं. जमते ना अमोल? हां फक्त आपण आपली बाजू साईड आहे ना व्यवस्थित एक साईड पकडून राहायचं बरोबर ना. एक
एक पट्टी पकडून एक ठेवायची. पट्टी पकडून राहायची बरोबर. हा मागचं किती हान मारू. सेकंड टाकू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.